नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अभिजित मागून येऊन भूमीच्या गळाला चाकू लावतो। तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी खूपच जास्त घाबरते। त्यानंतर तो तिचं तोंड दाबतो आणि तिला म्हणत असतो की अजिबात आवाज करायचा नाही, गुपचूप माझ्याबरोबर यायचं, आत्ताच सांगून ठेवतोय। त्यानंतर इथे भूमीला तर तेच हवं असतं। अभिजितला वाटतं की त्याने भूमीला किडनॅप केले, पण इथे तर भूमी स्वतःहूनच तिथे किडनॅप होण्यासाठी आलेली असते, कारण तिला अभिजितचा चेहरा बघायचा असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता क्षितिजा खूपच जास्त रडत असते आणि इथे आकाश तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण क्षितिजा खूपच जास्त रडत असते। तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी कुठे गेली, तुला आता तुझी आईच हवी आहे ना गप्प करायला। तेव्हा तो मानसीला आवाज देतो आणि म्हणतो, मानसी जरा 1 मिनिट तू क्षितिजाला घेतेस का? भूमी निर्मलला टाकायला गेली आहे ना, मी जाऊन जरा तिला बघून येतो, तिला बोलावून आणतो, तोपर्यंत तू क्षितिजावरती लक्ष ठेव। तेव्हा इथे मानसी म्हणते, ठीक आहे भाऊजी, तुम्ही या। तेव्हा इथे आता मानसी क्षितिजाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यातच इथे अभिजित भूमीला आता किडनॅप करून घेऊन जात असतो। इतका छोटा अभिजित आणि एवढी मोठी भूमी, एक धक्का दिला असता तरीसुद्धा अभिजित खाली पडला असता, पण भूमी तसं करत नाही, कारण भूमीला मुद्दामूनच जायचं असतं त्यांच्याबरोबर, बघायचं असतं की तिला जो संशय आहे की हा माणूस अभिजितसारखा दिसतो, तर खरोखर तो अभिजितसारखा आहे का, हे आता भूमीलासुद्धा बघायचं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश भूमीला शोधण्यासाठी बाहेर आलेला असतो। भूमी निर्मलला टाकायला आलेली असते आणि ती गेली कुठे असा संशय आता आकाशला आलेला असतो। तेव्हा इथे अभिजित भूमीला पटापट आकाशच्या समोरूनच घेऊन जातो। आकाशला संशय येतो की तिकडे कुणीतरी आहे का, पण इथे आकाश म्हणतो की जाऊ दे, कुणी का असेना, सगळ्यात आधी मला भूमीला शोधायचं आहे आणि तो भूमीला शोधायला लागतो। तेव्हा इथे आता अभिजित येतो आणि तिथे आपली गेटच्या बाहेर ओमनी लावलेली असते, त्या गाडीमध्ये तो आता जबरदस्तीने भूमीला बसवतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमीला घेऊन अभिजित तिथून निघून गेलेला असतो आणि मागच्या बाजूला तिथे झाडांना इथे निर्मलला टाकलं जातं। तेव्हा आकाश त्या ठिकाणीच भूमीला बघायला आलेला असतो। तेव्हा आकाश म्हणतो, भूमी गेले कुठे, कुठे बरं गेले असेल भूमी, आणि तो आता इकडे तिकडे भूमीला शोधत असतो। त्याचं लक्ष जातं तर तिथे जो आता स्टोरूम असतो त्याचा दरवाजा उघडा असतो। तेव्हा आकाश म्हणतो की हे काय, इथे आता अडगळीच्या खोलीचा दरवाजा उघडा कसा, तो तर काल रात्री मी बंद केला होता ना, मग कुठे गेले असेल बरं भूमी। तेव्हा आकाश आता आतमध्ये येतो, सगळीकडे एक नजर फिरवतो, त्याला भूमी कुठेही दिसत नाही। तो म्हणतो, काय झालं असेल, दरवाजा कसा काय उघडा आणि भूमी कुठे गेली असेल। तेव्हा इथे आकाश आपला मोबाईल काढतो आणि भूमीला फोन करतो। तो आता म्हणत असतो, काय झालं, भूमीचा फोन का लागत नाही आहे, 2-3 वेळा फोन ट्राय करतो, पण फोन काही लागत नाही। तिकडून आता अथर्वसुद्धा खाली येतो। इथे आकाश येतो आणि म्हणतो, मानसी अगं भूमी घरामध्ये आली आहे का, भूमी कुठे गेली आहे। मानसी म्हणते, नाही भाऊजी, मी तर मगापासून इथेच बसली आहे, मला नसती का दिसली ताई, का काय झालं। तेव्हा आकाश म्हणतो, अगं ती निर्मलला टाकायला बाहेर गेली होती, पण भूमी बाहेर नाही आहे, तिला फोन ट्राय करतोय, ती फोन पण उचलत नाही आहे, रिंग वाजते पण फोन उचलत नाही आहे, कुठे गेली असेल भूमी। तेव्हा अथर्व म्हणतो, आकाश तू पॅनिक होऊ नको, शांत हो, अरे असेल इथेच कुठेतरी आजूबाजूला, आपण बघूया ना, भूमीताई आता कुठे जाणार आहे। तेव्हा इथे मानसी म्हणते, हो ना, अशी न सांगता ताई कुठे जात नाही, असेल इथे कुठेतरी बाजूला। तेव्हा इथे पौर्णिमा आणि रागिनी एकमेकींना खुणावत असतात। रागिनी म्हणते की नाही, या वेळेला मी काही केलेलं नाही आहे, असं ती आता पौर्णिमाला खाणाखुणा करूनच सांगते। तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते, भाऊजी मला काय वाटतं, ताई आहे ना किराणा स्टोअरमध्ये गेली असेल, तुम्हाला माहिती आहे ना एका वेळेला ताई किती कामं करत असते, आता ती परत आली आहे ना, किचनमध्ये ज्या वस्तू नसतील ना त्या घेण्यासाठी ती गेली असेल असं मला वाटतं। तेव्हा तुम्ही नका टेन्शन घेऊ, नका काळजी करू, ताई परत नक्की येईल। तेव्हा आकाश म्हणतो, अगं मानसी ते सगळं ठीक आहे, जर ती किराणा स्टोअरमध्ये गेली असेल तर मी तिला फोन करतो, ॲटलिस्ट तिने माझा फोन तरी उचलला पाहिजे ना, ती फोन उचलत नाही आहे। तेव्हा अथर्व म्हणतो, आकाश अरे ताईचं लक्ष नसेल फोनकडे, तू नको काळजी करू, आपण आजूबाजूला बघूया, ताई नक्कीच कुठेतरी असेल। तेव्हा इथे मानसी म्हणते, हो ना ताई असेल आजूबाजूला, काळजी करू नका,
पण खरं तर आता मला पण टेन्शन आले. ताईने आत्तापर्यंत फोन उचलायला हवा होता. पण काही हरकत नाही भाऊजी, नका काळजी करू. तुम्ही एक काम करता का, तुम्ही दोघेजणं जाऊन बघा की ताई कुठे आजूबाजूला आहे का. तेव्हा आकाश म्हणतो, तेच ना मानसी, अगं कुठे गेली असेल भूमी, ती कधीच फोन उचलत नाही असं होत नाही. ती खरं तर फोन लगेच उचलते. मला जाऊन बघायला हवं, त्याशिवाय मला खूपच जास्त काळजी वाटत राहील. जाऊन बघितलं तर भूमी कुठे आहे ते तरी मला कळेल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अथर्व चल ना, तू सुद्धा माझ्याबरोबर चल, आपण भूमीला शोधूया. त्यानंतर प्रेक्षकांनो अंदाज बांधून झालेले असतात. भूमी इकडे जाऊ शकते, तिकडे जाऊ शकते, सगळं बोलून झालेलं असतं. पण नक्की भूमी कुठे आहे कुणालाच माहिती नसतं. तेव्हा रागिनी विचारात पडते, मी तर भूमीला किडनॅप करायला सांगितलेलं नाही आहे, मग भूमी गेली कुठे. कारण भूमीला किडनॅप करणारी व्यक्ती फक्त एकच आहे आणि ती म्हणजे रागिनी. तिने यावेळेला काहीच केलेलं नाही आहे. मग आता भूमीचा अजून एक दुश्मन कोण आहे जो भूमीला किडनॅप करण्याचा प्रयत्न करू शकतो, असा प्रश्न इथे रागिनीला पडलेला असतो. भूमीला आता खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं, तोंडसुद्धा बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे एक माणूस म्हणतो अभिजितला की आता ही बाई शुद्धीवरती येते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता भूमी शुद्धीवरती येते. डोळे उघडून आजूबाजूला बघते. एका अशा बडीक ठिकाणी, गोडाऊनसारख्या ठिकाणी तिला आणून बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे आता सांगितलं जातं की ती बघ शुद्धीवरती येते. तेव्हा तो माणूस उभा राहतो. तो अभिजितसारखा दिसणारा माणूस आता उभा राहतो आणि भूमीच्या दिशेने यायला सुरुवात करतो. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी त्या माणसाकडे नीट बघण्याचा प्रयत्न करत असते. कारण तिला आधीपासूनच संशय असतो की कदाचित हा माणूस अभिजितसारखा दिसावा. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता भूमी बघत असताना जेव्हा तो माणूस आता काळोखातून उजेडामध्ये येऊन उभा राहतो, भूमीचे डोळे बघा प्रेक्षकांनो इथे आता मोठेच्या मोठेच होतात. कारण का तो माणूस अभिजितसारखाच असतो नाही, तो अभिजितच असतो असं तिला वाटतं. तेव्हा भूमीला आठवतं की अभिजित तर जिवंत नाही आहे, अभिजित तर मेला होता. त्यामुळे आता तो संपूर्ण प्रसंग तिच्यासमोर उभा राहतो. आणि त्यानंतरला 2-3 वेळा जेव्हा इथे मंदिरामध्ये असू दे, बाहेर मंदिराच्या असू दे, 2-3 ठिकाणी इथे भूमीने त्या माणसाला बघितलेलं असतं. आणि जेव्हा जेव्हा तिने बघितलेलं असतं तिला त्याला बघून अभिजितचीच आठवण आलेली असते. आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता भूमीला असं वाटतं की तो अभिजितच आहे. त्यामुळे मग अभिजित जिवंत कसा. तेव्हा इथे भूमी म्हणते की हा तर अभिजित आहे, पण अभिजित तर या जगात नव्हता ना, मग इथे अभिजित आला कसा. रागिनी आत्यांनी इथे काही नाटक केलं आहे का. म्हणजे अभिजित आणि रागिनी आत्या मिळून यांनी काही नाटक तर रचलेलं नाही आहे ना. तेव्हाच इथे पुन्हा एकदा अभिजित आला आहे. नक्की काय आहे हे सगळं. असंख्य प्रश्न भूमीच्या मनामध्ये आलेले असतात. तेव्हा तो माणूस म्हणतो की तुला सांगितलं होतं ना, हिच्या नवऱ्याचा आकाश महाजनचा नंबर मिळवायला सांगितलं होतं, मिळाला का नंबर. तो माणूस म्हणतो हो, हा घे नंबर आकाश महाजनचा. तेव्हा इथे आता भूमीला प्रश्न पडतो. भूमी म्हणते की हा जर अभिजित असता तर याच्याकडे आकाशचा नंबर आधीपासूनच असता. यांनी आकाशचा नंबर शोधायला सांगितला नसता. मग हा नक्की कोण आहे, अभिजित आहे की अजून दुसरं कोणी, असा प्रश्न आता भूमीच्या मनात येतो. तेव्हा इथे मानसी टेन्शनमध्ये असते. मानसी म्हणते कुठे गेली असेल ताई, काय झालं असेल, देवा ती सुखरूप तर असेल ना. असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये येत असतात. भूमी विचार करत असते की हा जर रागिनी आत्या आणि अभिजितचा काही प्लॅन असेल तर, म्हणजे आधी अभिजित मेला असं म्हणायचं आणि नंतर अभिजितला परत आणायचं, पैसे लुबाडण्यासाठी तर हे नाटक केलं नव्हतं ना, असा सुद्धा प्रश्न तिच्या मनात येतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मानसी म्हणत असते, भाऊजी काय झालं, ताईचा काही पत्ता लागला का. तेव्हा आकाश म्हणतो, नाही ना मानसी, अगं कुठे कुठे मी इथे भूमीला शोधलं, ती जिथे जाईल तिथे जाऊन शोधलं, पण कुठे मला भूमीचा पत्ता लागलेला नाही आहे आणि ती फोनसुद्धा उचलत नाही आहे. तेव्हा मानसी म्हणत असते, भाऊजी मला काय वाटतं आपल्या नेहमीच्या किराणावाल्याकडे बघितलं का. तेव्हा अथर्व म्हणतो, म्हणू अगं सगळ्यात आधी तिथेच गेलो, पण तिथेसुद्धा ताई नाही आहे आणि सगळीकडे शोधलं, कुठेच दिसत नाही आहे ते आजूबाजूला. तेव्हा पौर्णिमा रागिनी बघा कशा एकमेकींच्या तोंडाकडे बघतायत, म्हणजे नक्की ती गेली कुठे असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो, आता तर मला भूमीची काळजी वाटते, ती फोन पण उचलत नाही आहे आणि एवढा उशिरा न सांगता ती कुठेही जाणार नाही, मला खात्री आहे. तेव्हा मानसी म्हणते, हो ना भाऊजी, आता मलाही ताईचं टेन्शन आले. भाऊजी ताईला कुठल्या किडनॅपरने किडनॅप तर केलं नसेल ना.
तेव्हा इथे आता अथर्व म्हणत असतो की हे काय बोलतेस तू मनू. तेव्हा मानसी म्हणते हो ना, अरे ताईला आधीच एका माणसाने किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा आकाश म्हणतो हो ना, मला पण तेच वाटते मानसी, मला पण तेच वाटतंय की इथे भूमीला नक्कीच कुणीतरी किडनॅप करण्याचा प्रयत्न केला आहे, तिच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला असेल. आता काय करायचं, आधीसुद्धा एका माणसाने तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा इथे तो रिक्षावाला माणूस होता, रिक्षामधून भूमीला घेऊन जात होता. तेव्हा इथे भूमीने आकाशला फोन करून सांगितलेलं असतं, त्यामुळे आकाश तिथे योग्य वेळेवरती जातो आणि भूमीचा जीव वाचवतो. त्यानंतर अभिजित तिथून पळून गेलेला असतो. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो आता काय करायचं, भूमी नक्की कुठे गेली असेल, आपल्याला कसं काय कळणार. मानसी म्हणते भाऊजी आपण एक काम करूया का, CCTV फुटेज चेक करूया, चला आपण त्या रूममध्ये जाऊ आणि चेक करू. तेव्हा इथे रागिनीसुद्धा येते. रागिनी म्हणते काय काय झालं, काय करताय तुम्ही इथे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो आत्या, अगं भूमीचा पत्ता लागत नाही आहे, भूमी कुठे गेले काय माहिती. तेव्हा आम्ही CCTV कॅमेरे चेक करतोय, कोण तिला किडनॅप करून घेऊन गेले हे बघायचं आहे मला. किडनॅप करून घेऊन गेले हे ऐकल्यानंतर रागिनीला जो काही आनंद होतो मनामध्ये, ती खूपच जास्त खुश होते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाश आणि अथर्व दोघेजण CCTV कॅमेरे कनेक्ट आहेत का ते बघत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आकाश म्हणत असतो अरे देवा, काल रात्रीचं फुटेज आपल्याला बघताच येणार नाही आहे, कारण काल रात्री लाईट गेल्या होत्या, लाईट गेल्यानंतर कॅमेरे बंद होतात, ते पुन्हा आपल्याला कनेक्ट करावे लागतात, त्याच्यामुळे आता रात्रीचं फुटेज आपल्याला बघता येणार नाही आणि आताचंही फुटेज आपल्याला बघता येणार नाही आहे. त्याच्यामुळे काल रात्री आपल्याला जे वाटलं ना की कुणीतरी इथे आलं आहे, तो माणूस काल रात्रीच भूमीला किडनॅप करायला आला असेल. आणि तेव्हा इथे अथर्व म्हणतो की त्याच वेळेला मला अंदाज आला होता, तेव्हा नाही का आपला वॉचमनसुद्धा चक्कर येऊन पडला, कदाचित त्या माणसाला बघूनच वॉचमन चक्कर येऊन पडला असेल. तेव्हा इथे आकाश म्हणतो खरं सांगू का, ही सगळी चुकी माझी आहे. काल रात्री बघ ना, मी स्टोरूमचा दरवाजा बंद केला होता आणि आज तो खुला होता, याचा अर्थ तो रात्रभर माणूस तिथे बसला होता आणि भूमी जेव्हा तिथे गेली तेव्हा तिने दरवाजा उघडला असेल आणि तो भूमीला किडनॅप करून घेऊन गेला असेल. मला तर तेच वाटतं, तो माणूस स्टोरूममध्येच लपून बसला असेल आणि तोच माणूस भूमीला घेऊन गेला आहे. आता काय करायचं, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे, ही माझी चुकी आहे. काल रात्री मी जरा जाऊन बघितलं असतं तर स्टोरूममध्येच त्या माणसाला आपण पकडलं असतं, असं आता आकाश म्हणत असतो. आता काय करायचं, कसं भूमीला शोधायचं, मला खरंच काही कळत नाही आहे. भूमीवरती सारखी सारखी ही संकटं काय येत असतात. तेव्हा इथे रागिनी म्हणते आकाश आता काय करायचं, आता कसं भूमीला शोधायचं. तेव्हा मानसी म्हणते भाऊजी आपण पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. तेव्हा इथे आकाश म्हणतो तेच ना, मी आत्ताच पोलिसांना फोन करतो. तेव्हा इथे आता अथर्व म्हणत असतो पण आकाश, अरे पोलीससुद्धा 12 तास झाल्याशिवाय इथे कंप्लेंट नोंदवून घेत नाही. भूमीताई आत्ताच गायब झाले ना, पोलीससुद्धा इथे कंप्लेंट नाही नोंदवून घेणार, मिसिंग कंप्लेंट 12 तासाच्या नंतर करावी लागते. तेव्हा इथे मानसी म्हणत असते भाऊजी अहो आपण मिसिंग कंप्लेंट नको नोंदवूया, पण गायकवाड सरांची तर मदत आपण घेऊ शकतो ना, ते आपल्याला त्यांच्या लेवलने मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. तेव्हा इथे रागिनीला वाटतं की या मानसीला किती आयडिया सुचतात, अगदी व्यवस्थित सगळी माहिती देते. तेव्हा इथे रागिनी मनामध्ये म्हणत असते की नक्की भूमीला कुणी बरं किडनॅप केलं असेल. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाश महाजन याचा नंबर मिळवलेला असतो. तेव्हा अभिजित तो नंबर बघतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो अभिजित आता एक नवीन सिम कार्ड काढतो आणि तो एका जुन्या फोनमध्ये टाकतो आणि नवीन सिम कार्ड टाकल्यानंतर तो आता आकाशचा नंबर इथे डायल करत असतो आकाशला लावण्यासाठी. तेव्हा भूमी म्हणत असते की हा माणूस नक्की कोण असेल, अभिजितच असेल का, रागिनी आणि अभिजित या दोघांनी काही प्लॅनिंग केलं असेल का. पण इथे आता जर अभिजित हा असता तर ह्याला माझा खूप राग आला असता, याने मला मारून टाकलं असतं, इतका राग हवा होता ना याचा माझ्यावरती, पण याने तर मला इथे फक्त आणून ठेवलं आहे, मला मारत नाही आहे, काही नाही, काय चाललं हे सगळं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाशला अननोन नंबरवरून कॉल येतो. गायकवाड सरांना फोन करायच्या आधी अभिजितनेच इथे आकाशला फोन केलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो कदाचित हा नंबर त्या किडनॅपरचा असू शकतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो हॅलो, मी आकाश महाजन बोलतोय, कोण बोलताय तुम्ही. तेव्हा तो किडनॅपर तिथून बोलत असतो की हे बघ आकाश महाजन, तुझी बायको आमच्या ताब्यात आहे आणि जर तुला तुझी बायको सुखरूपरित्या परत हवी असेल तर आम्हाला 10 लाख रुपये द्यायचे.
तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, ए कोण आहेस तू आणि तुझी हिंमत कशी झाली आहे माझ्या बायकोला किडनॅप करायची. तेव्हा इथे अभिजित म्हणतो, ए जास्त बोलू नकोस, सांगितलं ना तुला तुझी बायको आमच्या ताब्यात आहे म्हणून, आणि माझी हिंमत काढू नकोस तू. तुझ्या नाकाच्या समोर मी तुझ्या बायकोला किडनॅप केले, तेव्हा माझी हिंमत काय आहे हे तुला येव्हा ना कळलंच असेल. तेव्हा आता एक काम कर, 10 लाख रुपये दे, तू तुझ्या बायकोला घेऊन जा. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, पण तुझ्यावरती विश्वास कसा ठेवायचा, माझी भूमी तुझ्याकडे आहे म्हणून कसा काय विश्वास ठेवू. तेव्हा इथे आता अभिजित म्हणत असतो, हे बघ मला वाटलंच होतं तू असं काहीतरी बोलशील. तुझी बायको आमच्या ताब्यामध्ये आहे. तू जर 10 लाख रुपये दिलेस तर आम्ही तिला नखसुद्धा लावणार नाही, पण जर नाही दिलेस तर मात्र काय करू ते तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा थांब, तुझा विश्वास नाही आहे ना आमच्यावरती, मग ऐक आता तुझ्या बायकोचा आवाज. आणि तेव्हा प्रेक्षकांनो अभिजित मोबाईल घेऊन जातो आणि भूमीच्या समोर धरायला सांगतो. आणि त्यानंतरला इथे भूमीच्या गळ्याला चाकू लावत असताना भूमी आता जोरात बोलते, हे काय काय करताय तुम्ही, काय करण्याचा प्रयत्न करताय. तेव्हा इथे भूमीचा आवाज आकाशने आता फोनवरती ऐकलेला असतो. तेव्हा सगळेजण आश्चर्यचकित होतात की खरोखरच इथे भूमीला किडनॅपच करण्यात आले. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण टेन्शनमध्ये येतात. आकाश म्हणत असतो, हे बघ माझ्या भूमीला काही करू नको, तुला पैसे हवेत ना, मी तुला पैसे देतो, 10 लाख रुपये देतो मी तुला, पण प्लीज माझ्या भूमीला काही करू नकोस. तेव्हा इथे आता अभिजित म्हणत असतो, आणि पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करू नकोस हा, जर पोलिसांना कळलं तर मी काय करेन तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा इथे 10 लाख रुपये दे, तुझ्या बायकोला घेऊन जा, असं इकडे अभिजित म्हणतो. तेव्हा आकाश म्हणतो, मला एकदा फक्त भूमीबरोबर बोलायचं आहे, प्लीज तुम्ही फोन द्या ना. तेव्हा इथे अभिजित म्हणतो, ए बाबा तू एक काम कर, 10 लाख रुपये दे, तुझ्या बायकोला लगेच घेऊन जा, आणि मग किती गप्पा मारायच्या आहेत ना त्या मार, मला काही इंटरेस्ट नाही आहे तिला इथे ठेवण्यामध्ये, कळलं तुला. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अभिजितने सांगितलेलं असतं पोलिसांना सांगायचं नाही, 10 लाख रुपये द्यायचे आणि तुझ्या बायकोला भूमीला घेऊन जायचं, असं सगळं ठरलेलं असतं. तेव्हा रागिनी म्हणते, कोण आहे हा माणूस आणि 10 लाख रुपये मागतोय फक्त, एवढी मोठी किडनॅप केले तरी पण. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणत असतो की चला सगळ्यात आधी तर आपल्याला आता भूमीला लवकरात लवकर तिथून बाहेर काढायचं आहे. अभिजित चल तू माझ्याबरोबर, आपण 10 लाख रुपये घेऊन जाऊया, एका तासाभरात फोन येईल, तो आपल्याला ॲड्रेस पाठवणार आहे, त्याने आपल्याला पैशांची जमवाजमव करायला सांगितली. तर इथे अभिजित म्हणालेला असतो की पैशांची जमवाजमव करा, पैसे घेऊन कुठे यायचं आहे हे मी तुम्हाला फोन करून सांगेन. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाश लगेचच कामाला लागतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे भूमीच्या चेहऱ्याला पुन्हा आता रुमाल लावला जातो. भूमी म्हणत असते, हे काय चाललं याचं, हा कोण माणूस आहे, याने मला इथे किडनॅप केले. हा जर अभिजित असता तर याला माहिती असतं ना की आमच्याकडे किती पैसा आहे ते, आणि मी आकाशसाठी किती महत्त्वाचे आहे हे सुद्धा याला माहिती हवं होतं. आणि मागून मागितले फक्त 10 लाख रुपये मागितले, 10 कोटी रुपये जरी मागितले असते तरीसुद्धा आकाशने माझ्यासाठी दिले असते. मग हा माणूस नक्की आहे तरी कोण, याने मला एवढं किडनॅप केले आणि मागणी करतोय फक्त 10 लाख रुपयांची. हा अभिजित आहे की दुसरा कोण आहे. हा जर अभिजित असता तर माझ्यावरच्या रागापोटी याने मला ठार मारून टाकलं असतं, पण इथे हा मला मारत नाही आहे, म्हणजे नखसुद्धा लावणार नाही आहे, आणि आकाशकडे पैसे मागितले फक्त 10 लाख रुपये, ते सुद्धा आकाशचा नंबर याच्याकडे नाही आहे, नंबरसुद्धा कुठून तरी बाहेरून मिळवायला सांगितला. हे सगळं काय आहे, कोण आहे हा माणूस, असा प्रश्न इथे आता भूमीच्या मनामध्ये आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता अभिजितच्या इन्शुरन्सचा चेक आलेला असतो. तेव्हा इथे सर येतात आणि म्हणतात की हे बघा मॅडम, इथे आता अभिजित पटवर्धन यांच्या इन्शुरन्सचा चेक आलेला आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की रागिनी आत्या, तुमच्या नावाने 2 चेक आलेत. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रागिनी आकाशच्या समोर रडायचं नाटक करते आणि म्हणते, काय करू आता मी ह्या पैशांचं, या पैशांच्या ऐवजी माझा जर अभिजित परत आला असता तर किती बरं झालं असतं ना. तेव्हा इथे आकाशसुद्धा इमोशनल होतो. तेव्हा भूमी म्हणत असते, आत्या अहो असं काय करताय, ते म्हणतात ना, म्हणजे आपण जे काही बोलतो ते आपली वास्तू ऐकते आणि वास्तू तथास्तू म्हणते, तसं काहीसं आता तुमच्याबरोबर होणार आहे. आता बघाच तुम्ही इथे कोण येणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणालेली असते की तुम्ही जे बोलात ते होणार, वास्तू तथास्तू म्हणणार, आणि तेवढ्यातच तिथे आवाज येतो, आई मी आलोय. आणि तेव्हा रागिनीचं लक्ष जातं. रागिनी बघते तर काय, तिकडून आता अभिजित
चालत येताना दिसतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकते. रागिणी म्हणते, अरे देवा, हे काय? म्हणजे इथे मी स्वतःच्या हाताने गळा दाबून इथे अभिजितला मारलं होतं आणि अभिजित जिवंत कसा? असा प्रश्न इथे रागिणीच्या मनामध्ये आलेला असतो. तिथे अभिजितला जिवंत बघून रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते.